हॅलो नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, आज ना आपण पाहणार आहोत छोट्या गळ्यापासून मोठा गळा कसा बनवायचा। आता ना खूप जास्त पार्टीवेअर साड्या, डिझायनर साड्या येतात आणि त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी गळे येतात, पण ते गळे आहेत ना डीपमध्ये नसतात, ते गळे अगदी 4-5 इंचचे असतात। तर मग इतके आपल्याला धड बोटनेक करता येत नाही, डीपनेक करता येत नाही। बोटनेक येतं करायला, पण त्यामध्ये मग डिझाईन करावी लागते। तर मग अशा पद्धतीने मग जर आता कोणाला डीपनेकच हवं असेल, आता खूप छोटे गळे तर जास्त कुणाला आवडत नाहीत, तर मग डीपनेक करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचं ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। तर बघा, अशा पद्धतीने आपण अस्तर आणि हे आहे माझं मेन फॅब्रिक, ते दोन्ही पण एका एक ठेवलेलं आहे। आणि आपण आता अशा पद्धतीने टाचणे वगैरे लावून घेतलेले आहेत मी, तुम्ही बघितलंच। आणि हे ना मी गळा अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलाय। आता हे गळा आपण वरचा कट करून घेणार आहोत, पण त्या अगोदर टिपा मारून घ्यायच्यात आपल्याला। आता इथं गळा कस्टमरचा 9.5 होता, तर तेवढा मी टाकलेला आहे। तर बघा, अशा पद्धतीने आता हे अशा पद्धतीने आपण खाली पण त्याला मार्किंग करून घेणार आहोत। जिथून आपण कट करणार आहोत तिथूनच आपण खाली पण मार्किंग करून घेणार आहोत, एकावर एक व्यवस्थित ठेवून। आणि अशा पद्धतीने दुमडून आपण इथं याला छापा मारून घ्यायचा, जेणेकरून दुसऱ्या साईडचा पण गळा व्यवस्थित गोलमध्ये येईल। तर बघा, अशा पद्धतीने आता मी केलेलं आहे। आता मी पहिलं ना टिप मारून घेणार आहे, जे आपण डीपमध्ये गळा मार्किंग केलेला होता त्या गळ्यावरती टिप मारून घेणार आहे। आता त्यांना जास्तही डीपमध्ये नको होता, कारण डिझाईन होती, तर मग म्हटलं जेवढा हवा आहे तेवढाच करून द्यावं। आता हे दुसरं जे टिप आहे ना, तर तिथं सुद्धा आपण टिप मारून घेऊया। जे दुसरं मार्किंग केलेलं आहे आपण, जे गळ्याचं डिझाईन आहे ना, तर तिथे आपण खाली इंच डिझाईन सोडून खाली मार्किंग केलेलं आहे, ते तिथूनच आपण टिप मारून घेतलेली आहे। आता दोन्हीच्या टिपमध्ये ना थोडंसं अंतर होतं, तर ते आपण व्यवस्थित हळूहळू कट करून घ्यायचे। आता हे जे भाग वरचा कट करून घेतला ते साईडला ठेवायचं आहे, ते नंतर आपल्याला कामी येणारच आहे। तर बघा, अशा पद्धतीने आता ह्याला टिप मारून घेते, जरा असं डबल टिप मारून घेते। आणि थोडंसं वरती मार्जिन कमी आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं होऊ शकतं कट मारून घेताना फाटू शकतं, त्याच्यासाठी मग मी व्यवस्थित कट मारून पण घेते आणि डबल टिप पण देऊन घेतलेली आहे। आता आपण इथं ना ह्याला लगेचच बॉटमला सुद्धा शिलाई करून घेणार आहोत। आता इथं बॉटमला सुद्धा तिथं ना हे होत होतं, उंचीला हे ब्लाऊज पीस कमी पडत होतं, तर बॉटमला मी जॉईंट दिलेला आहे मेन फॅब्रिकला, आणि अस्तरला नाही। अस्तरला आपण जेवढं आहे तेवढं कट करून घेतलेलं आहे। आणि इथं मग बॉटमला पहिलं टिप देऊन घ्यायची आणि ते आपल्याला पलटून पण घ्यायचं आहे। आता अगोदर मी इथं टिप देऊन घेते आणि लगेच नंतर पलटून घेते। तर बघा, आता व्यवस्थित एक्स्ट्राचा कपडा मी कट करून घेतला आहे, खाली तिरकं होतं त्याच्यामुळं। अशा पद्धतीने आता अगोदर आपण पलटून घेऊया। आता पलटून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्या गळ्यावरती व्यवस्थित अस्तर खालच्या बाजूने ढकलून दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी आता इथं दाबटीप देऊन घेते, तर पाहू शकता तुम्ही। आता इथं मी दाबटीप दिलेली आहे। आता आपल्याला काय करायचं, इथं बघा अशा पद्धतीने ना ह्याला फोल्ड करून घेतलेलं आहे, खालच्या बाजूने अस्तर ढकलून कमरेला सुद्धा फिनिशिंगमध्ये टीप द्यायची आहे, दाबटीप। आणि साईडने सुद्धा आपल्याला लगेचच अस्तर पूर्ण मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे, बघा अशा पद्धतीने। आता इथं आपल्याला वरच्या शोल्डरच्या तिथं थोडासाच कपडा उरलेला आहे, तर आपण तिथं डिझाईन लावणार आहोत। तर बघा, अशा पद्धतीने आता मी फक्त मेन फॅब्रिकचं फिटिंग लेवलची एक्स्ट्राचा कपडा कट केला होता, बाकीचा मुंड्याचा ठेवला आहे, नंतर कट करू। आता ह्याला काय करायचं आपल्याला, परत व्यवस्थित एक डबल टिप द्यायची आहे, त्याच टिपवरती टाचणी काढून घ्यायची आणि पलटून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने। बघा, आता हे पलटून घेतलेलं ह्याला परत आपण व्यवस्थित किनाऱ्यातून दाबटीप मारून घ्यायची, जिथं आपली डिझाईन व्यवस्थित छान अशी दिसेल, अशा पद्धतीने आपण इथं दाबटीप मारून घेऊया। तर अशा पद्धतीने मी आता दाबटीप मारून घेतलेली आहे। आपण वरच्या साईडने सुद्धा अस्तर जॉईंट व्यवस्थित करून घेऊया आणि एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कट करून घेतले। आता ह्याला डबल फोल्ड करून घ्यायचे, व्यवस्थित जुळून घ्यायचे आणि सेंटर काढून येणं आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे मधून, अशा पद्धतीने। हे 2 भाग झाले। आता आपल्याला हे 2 भाग अशा पद्धतीने इथं जॉईंट करायचे आहेत। जर तुम्हाला एकदम वरती करायचे असेल तर तुम्ही इथं वरती पण करू शकता। आता इथं काय होते, थोडंसं कमी पडतं आहे, तर मग बघा अशा पद्धतीने। तर थोडंसं मी इथं जॉईंट देणार आहे, मेन फॅब्रिक आपल्याला अशा पद्धतीने जॉईंट द्यायचं आहे। तर बघा, आता इथं मी अस्तर आणि
मेन फॅब्रिक होतं ते अगोदर जॉईंट करून घेते आणि किती जॉईंट द्यायचं आहे ते मी सेंटर काढून घेते. जर जॉईंट करायचं थोडंफार असेल तर जॉईंट द्या, किंवा नसेल तुम्हाला वाटेल द्यायचं तुम्ही वरच्या साईडने सुद्धा जॉईंट करू शकता. पण अगदी त्यांना खाली पाठीला जास्त मोठा गळा होतो आणि त्यांना आवडत नाही, म्हणून मी असं करून देते. नाहीतर मग तशाच पद्धतीने तुम्ही जोडलं तरीही चालेल. तर मी अगोदर जॉईंट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा अशा पद्धतीने मी ह्या भागाला जॉईंट दिलेला आहे, जेणेकरून थोडंफार कमी नाही पडावं. आता हे एक्स्ट्राचं काही मेन फॅब्रिक आहे, म्हणजे आपण अस्तर लेवलनी बरोबर मुंडा कट केलेला आहे, त्यामुळं मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेते. आणि हे आता आपल्याला जितकं आपल्याला शोल्डर आहे ना आपलं तेवढं शोल्डर मोजायचं आणि खालच्या शोल्डरवरती आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. आता आपण मुंडा जे आहे ते मुंड्याचा आपल्याला कट नाही केलेला, आपण मुंडा व्यवस्थित जसा आहे तसाच ठेवलेला आहे, कारण आपण मुंडा डायरेक्ट जसा माप आहे तसा कट करून घेतलेला आहे. फक्त आता हे आपल्याला शोल्डर पुढं वाढवायचं आहे गळ्याला. बघा अशा पद्धतीने आता वाढवलं. आता याला टिप व्यवस्थित जॉईंट करून घेऊया, जेणेकरून हे व्यवस्थित बसेल. तर दोन्ही पण साईडने मी व्यवस्थित जॉईंट वगैरे करून घेतले. तर बघा अशा पद्धतीने आता आपण हे ना मेन फॅब्रिक आहे ना, आता हे जे काही मुंडा आहे ना तर ते सुद्धा मेन फॅब्रिक वगैरे सगळे टिप मारून घेऊ आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने आता हे कट करून घेतले. बघा झालं. आता आपण हे आपला जे काही एक साईडने होतं ते दोन्ही पण साईडने आपल्याला मुंड्याला आपलं मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने. आणि नंतर आपल्याला टक्स पण देऊन घ्यायचे आहेत. तर मी अगोदर आता टक्स देऊन घेते आणि नॉट वगैरे आणि खाली लेस पण लावणार आहे. मी तुम्हाला पुढे दाखवते. 4-4.5 इंच रुंदी आणि 4 इंच उंची अशा पद्धतीने टक्स घ्यायचे आहेत, कारण कमरेचा बॉटम आपला तयार आहे. तर बघा अशा पद्धतीने आता डबल टिप देऊन घेते. दोन्ही पण टक्स देऊन घेतले अशा पद्धतीने. अगोदर आपण टक्स देऊन घेतले ना तर मग गळ्याचं फिनिशिंग आपल्याला कशा पद्धतीने येतं ते पण पाहायला मिळतं. तर बघा अशा पद्धतीने छान असं गळ्याचं फिनिशिंग आलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं, इथं खालच्या साईडनी थोडंसं प्लेन वाटत होतं तसं लेस आहे, डिझाईन आहे एम्ब्रॉयडरीचं, पण इतर साईडनी दोन्ही पण नॉट बसून घेते. अगोदर सेंटर काढायचं आहे, 3.5 इंच खाली यायचं आहे किंवा 3 इंच, आणि नॉट आपली बसून घ्यायची आहे. शोल्डरपासून 3 इंच खाली यायचे, नॉट बसून घ्यायचे. नॉटला लटकन बनवून घ्यायचे. लटकन तुम्ही कसेही बनवू शकता, वेगवेगळ्या पद्धतीचे भरपूर लटकनचे व्हिडिओज आहेत. तर बघा आता अशा पद्धतीने सिंपल त्रिकोणी मी लटकन बनवणार आहे थोड्याशा उरलेल्या कपड्यामध्ये. तर अशा पद्धतीने मी लटकन बनवून घेतले आणि नॉट वगैरे बांधून घेतली. आता इथं थोडीशी लेस आहे माझ्याकडं. आता इथं थोडंसं टिपं वगैरे दिसतात, आपण जे फिनिशिंग वगैरे दिलेलं आहे खाली, तर ते मग आपल्याला टिप झाकण्यासाठी थोडीशी लेस पण लावूया. नाही लावली तरी पण चालतं, पण शक्यतो लावली तर अजूनही दिसायला छान दिसतं, त्यासाठी मी इथं लेस लावणार आहे. तर बघा आता इथं मी व्यवस्थित लेस एक खालच्या साईडने अगोदर जॉईंट करून घेतली आहे. आता वरच्या साईडने सुद्धा मी इथं थोडीशी लेस लावणार आहे किनारीला. आता इथं नाही लावली तरी पण चालतं आहे, पण इथं मी लावत आहे, कारण जिथं आपण खाली जॉईंट दिलेला आहे ना तर तिथं आपलं टिप दिसत होती. तर मग म्हटलं त्याला लेस लावली तर अजून लुक जरा छान येईल. आणि अशा पद्धतीची लेस आहे ना, तर त्याच्यामध्ये ना साडीमध्ये अशा लेसची डिझाईन पण थोडी होती बांधणीची, त्याच्यामुळे मग मस्त अशी दिसेल म्हणून इथं थोडंसं लुक येण्यासाठी मी अशा पद्धतीने केलेलं आहे. आणि जर तुमच्या इथं प्लेन कपड्याची सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन केली ना तर लेस नॉट किंवा पायपिंग वगैरे लावून तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन करू शकता. तर बघा मस्त असं हे पूर्ण आपलं डिझाईन रेडी पण झालेलं आहे. आणि छोट्या गळ्यापासून मोठ्या गळा कसा करायचा आपण ते पण बघितलेलं आहे. आता मी बॅक पॅटर्न तयार करते, फ्रंट पॅटर्न तयार केलेले आहेत आणि पूर्ण ब्लाऊज मी स्टिच करून घेतलेला आहे. फिनिशिंग वगैरे पाहू शकता. फ्रंटनी कटोरी ब्लाऊज आहे आणि गोल गळा आहे आणि बॅकने आपण डीपमध्ये अशा पद्धतीने गळ्याची डिझाईन केलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि काही नाही समजलं तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशा पद्धतीचे गळे तुम्ही करू शकता. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भेटू नवीन व्हिडिओमध्ये.